अनुबंध. कोण ताप देते साहेब? हे लोकप्रतिनिधी रे. आधी यांची कामं करा, मग लोकांची कामं करा, सगळं चालेल. बाजूला हा जा तुला सांगतो नाही एवढा डोक्यात कटके. अरे काय झालं साहेब? काय झालं? अरे अश्विनी देवधर, काय सांगताय का साहेब? अहो तुम्हाला भात झाला असेल. अहो ती तर बंगलोरला गेले ना साहेब. कटके ही होळकरची नजर आहे. धोका दाखवणार कधी? एक मिनिट आता पत्ता लाव. हॅलो हॅलो वहिनी. समीर, कसा आहेस रे? मी ठीक आहे. आज अचानक इकडे फोन केलास तू? अश्विनीचा फोन लागत नाहीये का तुला? नाही वहिनी, ऍक्च्युली तिच्याशी रेग्युलरली बोलणं चालू आहे माझं, पण मी मुद्दामूनच घरी फोन केला. काही प्रॉब्लेम आहे का? काही काळजी करण्यासारखं नाहीये ना समीर? नाही तसं काळजी करण्यासारखं काही नाहीये. म्हणजे तुम्ही टेन्शन नका घेऊच. नाही वहिनी, ऍक्च्युली गेले काही दिवस किंवा बंगलोरला गेल्यापासून आशू जरा जास्त डिस्टर्ब आहे असं वाटतं. नाही अरे, तसं नसावं बहुतेक. आणि तू म्हणतोस तसं माझ्याही लक्षात आलंय. खरंच काहीतरी हरवल्यासारखं वागते. अरे नीट बोलत नाही, कुणाशी घुम्यासारखी बसलेली असते. अरे कदाचित एवढं कर्ज फेडायचं त्याचं टेन्शन आलं असेल तिला. आपण नवऱ्याच्या मनाविरुद्ध वागतोय याचं दडपण आलं असेल. मग ते वागणं कितीही बरोबर असेल टेन्शन कदाचित. आणि मध्यंतरी तब्येत बरी नव्हती तिची, नाही का? आपण थोडं समजून घ्यायला हवं तिला. आणखीन काय असणार? हो बरोबर आहे, असंच काहीतरी असेल. ठीक आहे, ठेवू मी? बर, काळजी घे. ओळखलं का? होळकर बोलतोय, होळकर. इन्स्पेक्टर होळकर. ओळखलं ना? हो. काही काम होतं का? हे बघ, आता सगळं खरं खरं सांगून टाक मला आणि कबूल करून मोकळी हो. कारण तुझं जे काही चाललंय ते सगळं मला कळलेलं आहे. आणि नुसतंच कळलेलं नाहीये, तर त्याचे पुरावे देखील आहेत माझ्याकडे. आणि हे सगळं जर मी तुमच्या आदरणीय दादा वहिनीनं सांगितलं तर? सगळं कळलंय म्हणजे? सगळं म्हणजे सगळं सगळं. काळजी करू नकोस, मी आहे ना, मी आहे. मी सगळं काही मिटवू शकतो. सगळं काही. कळतंय तुला? सगळं काही. विचार कर अश्विनी, नीट विचार कर आणि सांग मला. मी पुन्हा फोन करेनच. मी मुंबईतच आहे हे इन्स्पेक्टर होळकरांना कळलंय. आणि ते दादा बहिणीला सांगतील याची खूप भीती वाटतेय मला. तुला घाबरण्याचं काहीही कारण नाहीये. मी त्या होळकरला बघून घे. नाही, नको. तुम्ही काही करू नका. तू म्हणतेस म्हणून सध्या तरी मी काहीही करणार नाही. पण समजा त्या होळकरनं तुला जरासा जरी त्रास दिला ना, तरी तुम्हाला सांगशील. हॅलो, कोण बोलतोय? मी तुमची शुभचिंतक बोलतेय. हो, पण नाव असेलच ना तुम्हाला काहीतरी. ते सांगितलं तर बरं होईल. नाव महत्वाचं नाहीये, काम महत्वाचं आहे. बर, बोला. मीरा जरा प्लीज बघ ना, रिमोट काम करत नाही. काय झालं काय कळत नाही. हॅलो.